चालेल चला धक्का बुक्की चालेल फक्का बुक्की चला एकच मिनिट सद्भावना दिनाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमलेले आहात. मात्र राज्य सरकारने 2 दिवसापूर्वीच मंत्रालयामध्ये हा कार्यक्रम घेतला. काय सांगाल सरकारच्या मुख्य विषयी? भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कुपरेज मैदानावर आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात युवा पंतप्रधान म्हणून राजीव गांधींकडे बघितलं जातं आणि माहितीचा अधिकार असेल, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिक्षणाचं विकेंद्रीकरण असेल, त्यावेळेला मला हे सांगायला पाहिजे की माहिती आणि IT तंत्रज्ञान याची जर कोणी क्रांती केली तर राजीवजींनी केली. पंचायत राजाला सक्षम केलं पाहिजे ही भूमिका राजीवजींनी मानली. युवांना म्हणजे 21 वर्षाच्या मुलाला अधिकार न ठेवता 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे ही भूमिका राजीव गांधींनी ठेवली. त्याचबरोबर महिलांना 33% आरक्षण जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं आणि महिला ह्या ज्या राजकीय क्षेत्रामध्ये आल्या, हे काम सुद्धा कोणी करण्याचं काम केलं तर ते राजीव गांधीजींनी केलेलं आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि घरामध्ये कम्प्युटर आहे. ही देण जर कोणाची असेल तर ती स्वर्गीय राजीव गांधीजींची देण आहे. आणि म्हणूनच आपली महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की जे थोर पुरुष असतात, जे माजी पंतप्रधान असतात किंवा आपल्याला माहिती आहे की महात्मे असतात, त्यांची जयंती ही किंवा पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन हे त्याच दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी केले जातात. महाराष्ट्र राज्याच्या वतीने जर माननीय मुख्यमंत्री उपस्थित नसतील तर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा राज्याचे मंत्री महोदय असतील यांच्यावरती जबाबदारी दिली जाते. परंतु दुर्दैवाने आम्ही बघितलं की 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने मंत्रालयामध्ये सद्भावना दिवसाची त्या ठिकाणी जे आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, 2 राज्याला उपमुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये मंत्री आहेत आणि अशा वेळेला 2 दिवसापूर्वी हा का कार्यक्रम केला हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. कारण सद्भावना म्हणजे प्रेम देणं. आपल्यालाही माहिती की शांतीसाठी स्वतःच्या जीव दान करण्याचं काम राजीव गांधींनी केलं. शहादत त्यांनी त्या ठिकाणी घेतली, ते शहीद झाले देशासाठी. आणि अशा वेळेला देशासाठी शहीद होणाऱ्या माणसांचा आपण जर सन्मान करू शकणार नसाल तर अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. आणि मी हे सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये आता नव्या परंपरा त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि ही जी सुरू झालेली परंपरा आहे ती महाराष्ट्राला घातक अशी परंपरा आहे. आपले जे थोर पुरुष असतात, राष्ट्रपुरुष असतात आणि जे आपल्या देशाचे पंतप्रधान असतात त्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे, माजी पंतप्रधान सन्मान ठेवला गेला पाहिजे ही आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आणि अशी घटना पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ याची कारवाई करावी आणि भविष्यामध्ये अशी घटना झाल्यास त्या ठिकाणी त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागतात. त्या दिवशी जेव्हा मंत्रालयात हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिंदे गटातील काही मंत्री उपस्थित होते, मात्र मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला सुद्धा उशिरा आले होते. नाही, मला तेच सांगायचंय की या राज्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की 2 उपमुख्यमंत्री महोदय आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत आणि मंत्री आहेत. मग अशा वेळेला मी सांगितलं ना, ही भावनाच मुळात चुकीची आहे की ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की राजीव गांधीजींच्या जयंतीचा प्रश्न असतो, ज्यांनी या देशासाठी शहादत दिली, ज्या देशासाठी बलिदान करण्याचं काम केलं, आज युवांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं, महिलांना सक्षमीकरण करण्याचं त्या ठिकाणी काम केलं, IT आणि माहिती दूरसंचाराचं त्या ठिकाणी काम केलं. अशा वेळेला फक्त पक्षीय राजकारणाचा भाव मला ठेवून ज्या तऱ्हेने अशा गोष्टी केल्या जातात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नवीन आम्ही बघतोय की लोकांना फोडून सरकार, पार्ट्या फोडून सरकार निर्माण करायची, कुठे ना कुठे खोके सरकार त्या ठिकाणी निर्माण करायचं आणि त्याचबरोबर महापुरुषांच्या, थोर पुरुषांबद्दल वाह्यात बोलणारी मंडळी आज बाहेर सुकाटपणे फिरतात. आम्ही बघतो की मनोहर कुलकर्णींवरती अजून कुठलीही कारवाई केली जात नाही. पण ज्या वेळेला आम्ही सांगतो की भारतीय संविधान बचाव रॅली आम्हाला काढायची आहे त्यावेळी ती आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून नकारली जाते. आणि कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करता. ज्यावेळेला आम्ही संविधानाची गोष्ट बोलतो त्यावेळी ती कायद्याची गोष्ट बोलतो आणि म्हणून कुठलंही असंविधानिक काम आम्ही करत नाही. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने सातत्याने महापुरुषाचा त्या ठिकाणी अपमान होत असताना कुठलीही पावलं उचलली जात नाहीत आणि हे जे त्यांनी परवा पाऊल उचललं त्या पावलाचं पुढचं पाऊल आहे असं मला वाटतं. ताई, एक प्रश्न असा आहे की वाराणसीमधून प्रियंका गांधी लोकसभेसाठी उभे राहतील अशी एक माहिती मिळत आहे. पंतप्रधान यांच्या विरोधात त्या उभे राहणार आहेत. त्याच्यामुळे भाजपकडून टीका केली जात आहे की मागच्या वेळी तर कसा निकाल आला होता तसाच निकाल. नाही, मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला सुद्धा दिसतोय की दिवसेंदिवस आपण बघताय की देशाची परिस्थिती बरोबर लोकांची सुद्धा मानसिकता आता बदलत चाललेली आहे. लोकांना महागाई, लोकांना बेरोजगारी, लोकांना त्या ठिकाणी असणाऱ्या कॅगच्या माध्यमातून आलेला भ्रष्टाचार या सगळ्या विषयाची माहिती मिळाली आणि त्याचबरोबर जातीमध्ये, धर्मामध्ये आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं जे काम चाललेलं आहे
लोकांना समजत चालले की हे राजकारण फक्त ध्रुवीकरणाचं राजकारण आहे, सर्वसामान्य गरीब माणूस मध्यमवर्गीय माणसाचं हे राजकारण नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण खात्री आहे की ज्यांनी विकासाची डोर दाखवली आणि आज जसं मी सांगितलं की स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती आणि त्यांनी ह्या देशाला एक आधुनिक भारताचं कसं स्वरूप देता येईल. म्हणजे ज्या वेळेला राजीवजींनी कम्प्युटर आणला त्यावेळी लोकांनी सांगितलं होतं की आता नोकऱ्या जातील, लोक बैलगाडीवरून आले होते, तीच लोक आज डिजिटल इंडियाच्या बाता करतात. त्यामुळे कुठे ना कुठे ही गोष्ट मान्य करावी लागेल की आज हा मोबाईल राजीव गांधींची देण आहे. आमच्यासारख्या महिला राजकारणात आल्या ती राजीव गांधींच्यामुळे झालेलं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण राजीवजींनी आणलं, पंचायत राज राजीवजींनी आणलं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये राजीवजींनी आणलं. त्यामुळे मला असं वाटतं की लढाई आता आमची सुरुवात आहे आणि नक्कीच लढाई आम्ही जिंकू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.